ईटी न्यूज प्रत्येक क्षणी आपल्यासोबत. मी संतोष सिंह. ईटी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. ओबीसी महासंघाचे 10वे अधिवेशन गोवा येथे होऊ घातलेले आहे. त्या संदर्भात माहिती देताना बबनराव तायवाडे म्हणाले की गेल्या 77 वर्षांपासून ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे राज्य व केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ओबीसी समाज मूलभूत सुविधा व अधिकारापासून वंचित आहे. त्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने 10वे महाधिवेशन गोवा येथे 7 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. 7 ऑगस्ट रोजी मंडल आयोगाची स्थापना झाली होती. या दिवसाचे औचित्य साधून हे अधिवेशन घेण्यात येत असल्याचे बबनराव तायवाडे यांनी यावेळी सांगितले. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सह उद्घाटक म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. तायवाडे पुढे म्हणाले, ओबीसी महासंघ हे कोणत्याही पक्षाशी संबंधित नसून ते एक NGO असल्याने या अधिवेशनात सर्व पक्षाचे मंत्री तथा मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात केंद्राशी संबंधित 26 मागण्यांचा ठराव तसेच महाराष्ट्र राज्याशी संबंधित 24 मागण्यांचा ठराव महाधिवेशनात पारित करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी दिली. आता बघूया पुढे सविस्तर बातमी. केंद्र सरकारने जनगणना करण्याचं जी अनेक दिवसापासून ओबीसीची मागणी होती आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघसुद्धा सातत्याने पहिली मागणी आमची तीच राहत होती की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्र सरकारने ती मागणी मान्य केली आणि येत्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना होईल असं जाहीर केलेलं आहे. परंतु ही जनगणना करताना ज्याप्रमाणे तिथे SC, ST, मायनॉरिटी आणि अदर हे 4 कॉलम असतात, तिथे ओबीसीचा कॉलम टाकून SC, ST, OBC, मायनॉरिटी अँड अदर अशी जनगणना करण्यात यावी व ओबीसीची पूर्ण लोकसंख्या ही जाहीर करावी, ही प्रमुख मागणी त्या ठिकाणी राहणार आहे. आम्हाला जी क्रिमिलेअरची अट लावलेली आहे ती टोटली असंविधानिक आहे आणि म्हणून ही क्रिमिलेअरची असंविधानिक अट रद्द करण्यात यावी आणि जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ती मर्यादा 20 लाख रुपये करण्यात यावी, ही मागणी त्या ठिकाणी राहणार आहे. ओबीसी या देशामध्ये 60-65% आहे आणि 60-65% असून स्वातंत्र्य मिळून एवढे दिवस झाले परंतु अजूनपर्यंत केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय नाही. तर हे केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावी, ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत. आपल्याला माहीत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं आरक्षण कमी झालं होतं मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार. अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण सुरू आहे आणि म्हणून याच्यामध्ये कायमस्वरूपी तोडगा संविधानाच्या कलम 243 D6 आणि D6 मध्ये सुधारणा करून कायमस्वरूपी ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षण देण्यात यावं, ही मागणी त्या ठिकाणी चर्चिली जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. आणि अशा प्रकारे जसं ज्युडिशियरी डिस्ट्रिक्ट कोर्टपासून तर सुप्रीम कोर्टपर्यंत रिझर्वेशन नाही आहे ओबीसीला, इथे सुद्धा रिझर्वेशन लागू करण्यात यावं. खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करण्यात यावं. शेतमजूर आणि शेतकरीला वयाच्या 60व्या वर्षानंतर पेन्शन लागू करण्यात यावी जगण्याकरता, असे 26 ठराव त्या ठिकाणी केंद्राशी संबंधित आहे ते त्या ठिकाणी मांडणार आहोत. महाराष्ट्र राज्याशी संबंधित आमच्या काही मागण्या आहेत, त्या 24 मागण्या त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने की आता महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींना 100% स्कॉलरशिप दिली जाते, तशीच मुलांनासुद्धा 100% स्कॉलरशिप देण्यात यावी, जी आता 50% आहे व्यावसायिक प्रोफेशनल स्टडीजमध्ये. त्यानंतर आम्हाला 72
हॉस्टेल सुरू करणे मंजूर झाले होते, पण त्यातले फक्त 56 हॉस्टेल सुरू झालेले आहेत. अजून 16 हॉस्टेल सुरू व्हायचे आहेत. ते उर्वरित 16 हॉस्टेलसुद्धा लवकरात लवकर सुरू करावे. ज्या लोकांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांना जो निर्वाह भत्ता मिळतो तो निर्वाह भत्ता दर महिन्याच्या 1 तारखेला देण्यात यावा. जे पोरं PhD करतात त्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्याचा जो निर्णय मान्य केला होता, ती फेलोशिप अजून मिळालेली नाही. ती फेलोशिप लवकरात लवकर देण्यात यावी. अशा प्रकारच्या 24 मागण्या राज्य सरकारच्या आहेत. आणि गोवा राज्यामध्ये हे अधिवेशन होत असल्यामुळे गोवा राज्याशी सुद्धा OBC समाजाशी 26 मागण्या या आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत, जे या बुकलेटमध्ये दिलेल्या आहेत. आणि ह्या सर्व याच्यावरती त्या ठिकाणी चर्चा होऊन या सर्व मागण्या, मग ते केंद्र सरकार असो, महाराष्ट्र सरकार असो किंवा गोवा सरकार असो, यांनी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी आग्रहाची विनंती आम्ही त्या ठिकाणी जे विचारपीठावरती उपस्थित राहणार आहेत नेते मंडळी, सर्वच पक्षाचे नेते आहेत. राष्ट्रीय OBC महासंघ हा सुरुवातीपासून NGOवर आलेला आहे, कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडलेला नाही आहे. आणि NGO असल्यामुळे आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी निमंत्रित करत असतो आणि ते येत असतात, सन्मानाने येतात, मार्गदर्शन करतात आणि आमचे प्रश्न सोडविण्याकरता नेहमी मदत करतात. म्हणून आतापर्यंत आम्ही 57 शासन निर्णय काढू शकलो. या सर्व राजकीय पक्षाच्या मान्यवरांसमोर हे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी चर्चून त्या सोडविण्याकरता सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मदत करावी अशा प्रकारची विनंती आम्ही सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना करणार आहोत. आणि हे अधिवेशन यशस्वी होण्याकरता OBC समाजातील संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील सर्व OBC बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सर्व OBC समाजातील विद्यार्थी, युवक, पुरुष, महिला यांना करतो आहे. उपस्थित राष्ट्रीय OBC महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे उपस्थित आहेत. आमचे राष्ट्रीय OBC महासंघाचे सचिव शरदजी वानखेडे उपस्थित आहेत. राष्ट्रीय OBC महासंघाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष दिनेशजी चोखारे, राष्ट्रीय OBC महासंघाच्या अध्यक्षा आमच्या भडताई आणि राष्ट्रीय OBC महासंघाचे युवाचे अध्यक्ष आमचे सुभाषजी घाटे, मी स्वतः सचिन राजूरकर. राष्ट्रीय OBC महासंघाचं 10वं अधिवेशन गोवा इथं 7 ऑगस्टला होऊ घातलेलं आहे. तर केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांच्या मागण्या घेऊन हे 10वं अधिवेशन गोवा इथं होत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा सर्व पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो आणि पुढील दिशा भूमिका सर बबनराव तायवाडे मांडतील अशी त्यांना विनंती. या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत. या विचारपीठावरती उपस्थित माझे सर्व सहकारी पदाधिकारी, मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रीय OBC महासंघ मागील 10 वर्षापासून OBC समाजातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य नागरिकांना संविधानाप्रमाणे जे न्याय व हक्क मिळायला पाहिजे, ज्या सोयी व सवलती मिळायला पाहिजे, त्या मिळवून घेण्याकरता सातत्याने संघर्ष करीत आहे. आतापर्यंत यापूर्वी नागपूर, दिल्ली, हैदराबाद, पुन्हा दिल्ली, त्याच्यानंतर तिरुपती, अमृतसर इत्यादी ठिकाणी आणि ऑनलाईन 2 अधिवेशनं असे 9 अधिवेशनं आमचे संपन्न झालेले आहेत. आणि या 9 अधिवेशनाच्या माध्यमातून आपणाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की केंद्र आणि राज्य सरकारला आम्ही OBC समाजाच्या उत्थानाकरता आणि प्रगतीकरता 57 GR काढण्यास बाध्य केलं. आणि या 57 शासन निर्णय GRच्या माध्यमातून आज OBC समाजातील
विद्यार्थी, युवक आणि सामान्य ओबीसी माणूस यांना विविध प्रकारच्या सोयी आणि सवलती मिळायला सुरुवात झालेली आहे. पण हे 57 शासन निर्णय किंवा GR म्हणजे हा अंतिम यश नाही. अनेक प्रश्न अजून ओबीसी समाजाचे शिल्लक आहेत. अनेक सोयी आणि सवलती ज्या संविधानाप्रमाणे या ओबीसी समाजाला मिळायला पाहिजे, परंतु अजूनपर्यंत स्वातंत्र्य मिळून 76-77 वर्ष झाले असले तरी या ओबीसी समाजाकडे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, या प्रत्येकानेच दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून एवढे दिवस हा ओबीसी समाज, ज्याला आपण मौलिक मूल सुविधा म्हणतो, सोयी म्हणतो, सवलती म्हणतो, अधिकार म्हणतो, हक्क म्हणतो, न्याय म्हणतो, यापासून वंचित राहिलेला आहे. आणि म्हणून या सोयी आणि सवलती केंद्र आणि राज्य सरकारने द्याव्यात, याकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्याकरता अशा प्रकारच्या अधिवेशनाचं आयोजन राष्ट्रीय ओबीसी महासंघ दरवर्षी करत असते. यावर्षी आमचं 10वं महाधिवेशन गोवा येथे, दरवर्षी देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आम्ही जात असतो. यावर्षी गोवा येथे 7 ऑगस्ट ही तारीख ठरलेली आहे आमची, कारण 7 ऑगस्टला या देशामध्ये मंडल आयोग लागू झाला होता. आणि म्हणून त्या दिवसाची मंडल दिवस म्हणा किंवा ओबीसीच्या न्याय व हक्काचा दिवस म्हणा, कारण त्या दिवशीपासूनच ओबीसीला सुविधा देण्यात येतील असं लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ठरलं होतं. आणि मग 7 ऑगस्ट या दिवसाची आयडेंटिटी या देशामध्ये निर्माण व्हावी म्हणून 7 ऑगस्ट या दिवशी अधिवेशन आम्ही घेत असतो. यावर्षी हे अधिवेशन गोवा येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम, गोवा विद्यापीठाजवळ सांताक्रूज नॉर्थ गोवा इथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस करणार आहेत. तर उद्घाटक म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तसेच श्री हंसराजजी अहिर, जे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसचे अध्यक्ष आहेत. आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, गोव्याचे सहकार मंत्री सुभाषजी शिरोडकर, आपल्या राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी, आमचे ओबीसी बहुजन मंत्री अतुल सावेजी, गोव्याचे मंत्री निळकंठ हरणकळ, दुसरे गोव्याचे मंत्री सुभाष फळ देसाई, त्याच्यानंतर आपल्या खासदार चंद्रपूर गडचिरोलीच्या प्रतिभाताई धानोरकर, गडचिरोलीचे खासदार नामदेवराव किरसान, माणिकराव ठाकरे जे गोवा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे इन्चार्ज आहेत, विजयभाऊ वडेट्टीवार जे सध्या काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टीचे लीडर आहेत आणि हे आहेत, आणि श्री नानाभाऊ पटोले, डॉक्टर परिणय फुके, अभिजित वंजारी, सुधाकर हडबोले, गिरीश चौदनकर आणि दामू नाईक जे गोव्याचे BJPचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर दुसऱ्या सत्राला आमच्या तेलंगणाचे श्रीनिवास जाजूला गौड, त्याच्यानंतर किसनराव कातोरे हे कोकणातले आमदार आहेत, श्री महादेवरावजी जानकर, प्रेमेंद्र सेठ, श्री जीत आरोळकर, मनोहर आटपुलकर, विरेश बोरकर, संकल्प अमोनकर, संजय दरेकर, देवराव भोंगळे आमदार, राजकुमार सैनी हे हरियाणाचे आहेत आणि इंद्रजीत सिंग हे पंजाबचे आहेत, जे ज्ञानी जयसिंग यांचे नातू आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन 7 ऑगस्टला संपन्न होणार आहे.